नको रे विनवण्या करू, मी नाही घरला येणार परत, मी माझा जीव इथंच सोडणार आहे. पण खबरदार मला त्या घरात परत घेऊन गेलास तर काही बी झालं ना, इथनं डायरेक्ट मला स्मशानात घेऊन जा, तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळेल रे. होय मम्मी, मी तुझी इच्छा नक्की पूर्ण करीन. मी तुला डायरेक्ट नदीवरच घेऊन जाईन. अरे पृथ्वी, अरे काय नको तू बोलतोय असती. कांचन, काय गाशी अडेवानी वागते असतो. अगं तुझी अवस्था बघ बघ बरं झाली मला तुझ्याकडं. चल बर तू घरला. बास झाली तुझी कोरडी माया. तुमच्या मायलेकांची नाटकं मला चांगली माहिती आहेत. तुम्हाला माझ्यावर सूड उगवायचा होता म्हणून लेकाला निवडणुकीला उभं केलंस आणि आता आली फुकटची काळजी करायला. कांचन, अगं आपल्या घराण्याची आबरू अशी रस्त्यावर आणू नाही. तुला जी काय बोलायचंय, जी काय सांगायचंय ना, ते आपण घरी जाऊन बोलूया. तू चल आता घरला. अगं माझं म्हणणं काय असणार आहे, इलेक्शन साठी एवढा पैसा ओतलाय मी. तुझा लेख उभा राहिला होता म्हणून हारले मी. आता सगळे त्यांचे त्यांचे पैसे परत मागतात. कुठनं आणू मी? ते माझे पैसे परत देणार आहे का तुम्ही मायलेक? मी एवढं केलं तुमच्यासाठी, पण तुम्ही मायलेकांनी माझ्या उपकाराची जाणीव सुद्धा ठेवली नाही. तुम्ही दोघं कमी होता का? ते सुनेला बी माझ्या अंगावर सोडल्या. अगं नाही कांचन, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अगं आमच्या मनात असं काय सुधीक नाही. आणि जे झालं गेलं ना, ते आम्ही समजा विसरून गेलोय. तू चल घरला. उगाच गोड गोड शब्द बोलून मला तुझ्या जाळ्यात पडू नको. मी काय भुलणार नाही. तुला एवढंच वाटतं ना मी घरी यावं, घर तुटू नये, तर माझा इलेक्शनचा सगळा खर्च भरून दे. अगं मी कुठून भरून देणार कांचन? बघितलं, म्हणूनच मी म्हणत होते कोरडी माया नको दाखवू. एवढं दागिन आहेत तुझ्याकडं, पण नाही, मी कुठून आणूच असं म्हणणार तू. तात्या साहेबांनी घर तुटू देणार नाही असं वचन दिलं होतंस ना, विसरलीस का तू? अगं कांचन, असं काय बी नाही. माझं तू ऐकून तरी घे जरा. मला काय ऐकायचं नाही. तुला माझी मदत करायची नाही ना, मग जायच ना पृथ्वीला जायला सांग. हिनच तोडले सुरंशांचं घर, पोराला निवडणुकीला उभं करून. तात्यासाहेब कधीच माफ करणार नाहीत तुला. मम्मी, तू मोठ्याला एवढं नव्हतं बोलायला पाहिजे. तू गप. मला चांगलं माहिती माझा नेम बरोबर लागलाय. नीट जाऊन बघू. हे मला जरा पाणी घेऊन ये ना. चिल्ड वॉटर प्लीज. पाणी पाहिजे? हा. फिल्टरचं आणू का मोटरीचं आणू? विहिरीतून जाऊन ओढून आणते. काय एक काम करू, दुकानात जाते आणि पाण्याची बाटली घेऊन येते. हा, कोणतंही चालेल, फक्त मिनरल वॉटर आणा. कसं आहे ना, आम्ही ऍक्ट्रेसेसला जरा हेल्थची खूप काळजी घ्यावी लागते ना, सो कोणतंही आणा, पण जरा लवकर आण. अगं तुला काय घरची नोकर वाटली का मी? आज सांगतेस पाणी आण, उद्या म्हणशील माझ्यासाठी जेवण बनव, परवा म्हणशील अगं निशा माझे पाय दुखतात जरा दाबून घे. सो स्वीट. तुला कसं कळलं गं? अगदी माझ्या मनातलं बोललीस. खूप पाय दुखतायत माझे, आज दाबून देशील माझे पाय? अगं देईन की, पण त्याच्या आधी गळा दाबीन तुझा. तू समजतेस कोण ग स्वतःला? आली मोठी हिरोईन. मी मिनरल वॉटरच पिते. अगं खायचे वांदे आहेत तुझे, म्हणून इथे फुकटचं खातीस आणि मला शिकवायला लागलीस होय? माइंड युअर लँग्वेज. तुमच्या घरी असा अपमान करतात का गॅसचा? मी ना तुझ्या मदर इन लॉला, आय मीन कांचनजींना सांगते असं बोललीस मला. जा जा. अगं जा, जाऊन सांग. मम्मीना सांग, नाहीतर त्यांच्या मम्मीना सांग. मला नाही फरक पडत, मी नाही कुणाला घाबरत. एकतर ही असती चोर आणि भिकारी माणसं आणून ठेवलेत घरात, मला ऑर्डर सोडतीस होय तू? तुमच्या कोल्हापुरात असतीस ना
तर पैतानानं तुझं तोंड रंगवलं असतं बघ तुझं. शट अप. मी लिसन करते म्हणून काही बोलतेस तू. रमेश, हे तू मला काम सांगायच्या आधी स्वतःला सांगायला पाहिजे होतंस. बिहेव युअरसेल्फ. काय झालं तुम्हाला? परत कशाला भांडताय? ए, मी नाही भांडत. ही तुझी आगाव तोंडाची मॅडम आहे ना, तिला सांग माझ्याशी भांडते ती. असल मोठी नटी, पण ती तिच्या घरात. मी पण निशा आहे, निशा. जास्त नाटक केली ना, बदलून टाकीन हिच्या सगळ्याच दिशा. तू काय ठेव? कशाला तिला काम सांगितलंस? मला सांगितलंस तर मी केलं असतं ना काम. काही म्हणशो ना, आपण इथे परत येऊन खूप मोठी चुकी केली आहे बघ. अजूनही वेळ गेलेली नाहीये. काही व्हायच्या आधी आपण इथून निघून जाऊया. निघून जायचंच आहे ग गंगा, पण जायच्या आधी मला एक मोठा डल्ला मारून जायचं. यू नो मी. शोना कधीच मोकळ्या हाताने परत जात नाही. इथून जाताना पण मी काहीतरी घेऊनच जाणार. वहिनी, हो काय करताय ही तुम्ही? अवघे दागिने कांचनला द्यायला निघाले. हे दागिने ऐकून येणाऱ्या पैशातनं ना त्या लोकांचं कर्ज तरी फेडलो. हो, पैसे तर काकी साहेबांनी घेतलं होतं, मग तुम्ही कशाला फेडताय? कारण ह्या घराची इब्रत ना मला अशी चवाट्यावर आलेली नाही सहन व्हायची. वहिनी, पण हे दागिनं म्हणजे तुमच्या पूर्वजांचा मान आहे. ते असं फटक्यात देऊन टाकणार होय तुम्ही? तुम्ही नका देऊ अजिबात. अहो भाऊ, ही दागिनं घरात ठेवून काय त्याची वाढ होणार आहे का? ती जर कांचनच्या कामाला आलं तर त्याचा काहीतरी उपयोग होईल का नाही? अजिबात नाही वहिनी. लवाळे म्हणतोय ते एकदम बरोबर आहे. अजिबात तुम्ही तुमचे दागिने द्यायचे नाहीत. तुम्ही का म्हणून तुमचे दागिने देणार आहे? हा, अहो आपण कांचनला निवडणुकीला उभं राहायला सांगितलं होतं का? तिची तीच उभं राहिली होती ना. आता तिला निस्तरू दे. भाऊजी, अहो कांचन शेवटी कशी बी वागली ना तरी ती आपलीच हाया. तिच्या मनास नका विचार करायला का आपण? तुमच्या मनाचा कधी विचार केलाय का तिनं वहिनी? अहो भाऊजी, एखादं झाड फळ फुल देत नाही म्हणून त्याला लगेच कापून टाकायचं नसतं. त्याला आपण पाणी देत राहायचं. कवा ना कवा ती झाड आपल्याला सावली देतच असते. आणि आता माझं ठरलंय, मी या सूर्यवंशी घराण्याची इज्जत अजून जाताना नाही बघू शकत. जाते मी. अरे लवाळे, माझी वहिनी नाही, देवी आहे बघ, देवी. अरे हिला कशाचा लोभ नाही, कशाची हाव नाही. जेव्हा बघावं तेव्हा या घरासाठी त्याग करत आली आहे. अरे एकीकडे हिला काहीच नकोय आणि दुसरीकडे ती कांचन, तिला सगळंच पाहिजे. दोघी दोन टोकाच्या आहेत बघ या घरात. तर आहे काकासाहेब, काकीसाहेब वाईट जरी सुनंदा वहिनीकडनं शिकले असत्या ना, तर सूर्यवंशी घराण्याचं नाव कुठच्या कुठे गेलं असतं. तिची अशी बदनामी नसती झाली. अरे पण ही कांचनला कोण सांगणार? आता देखील ती तिच्या सोन्यासारख्या पुतण्याच्या मागे लागली, तिच्या स्वार्थासाठी. नवाळे, कधी कधी ना मला लाज वाटते बघ कांचनला माझी बायको म्हणायची. अरे माझ्या दादाला तिनं साहेब, तुम्हाला बातमी समजली का? कसली? त्या कांचनबाईच्या उपोषणाची? हो. मग त्याचं काय? अहो आम्ही पैसे मागतोय म्हणून ती डायरेक्ट उपोषणालाच बसली. आणि उपाशी राहिल्यामुळे जर तिच्या जीवास काय बरं वाईट झालं तर आमच्यावर शेकल सगळं. काही नाही शकत तुमच्यावर. आणि तसं बी उपोषणात ती तिच्या पुतण्याचं नाव घेते, तुमचं नाही. हो, तुमच्या जावायचं नाव घेत आहेत. पण त्यो मदत करा ना म्हणतायत. पण उद्या म्हणल्या आम्ही पैशासाठी तिच्यावर दबाव आणला तर मग काय करायचं? अशातच तिच्या जीवाच काय बरं वाईट झालं तर आम्ही फासावर लटकू. वरनं इलेक्शन मध्ये गैरव्यवहार केला त्याच्यावरनं आमच्या घरदारावर कारवाई होईल, ती वेगळीच. काही कारवाई बिरवाई होत नाही. ही सगळी नाटकं आहेत त्या बाईची. आम्ही चांगलंच ओळखतोय तिला. 1-2 दिवस वळवळ करल आणि शांत होईल. आणि नाही शांत झाली तर आम्ही आहोत शांत करायला. पण आता काहीही झालं तर मागं हटायचं नाही.
राजवीर तिला पैसे देणार नाही. तिच्या स्वतःकडे पैसे नाहीत. आता बघू कुठनं आणि कसं पैसे आणते ती. बिनधास्त केस टाका तिच्यावर. बाकी आम्ही सगळं बघून घेऊ. ती कांचन सूर्यवंशी स्वतःला लय मोठी शेर समजते, पण आम्ही सव्वा शेर आहोत. आता तिला कसं पंजात पकडतो ते बघाच. भूक लागली, भूक लागली. लई भूक लागल्या मला. आणलंय पृथ्वी, अरे यांची कामं झालीत ना, जायला सांग की म्हणाव, निघा म्हणाव. मला लई भूक लागली. अरे हे उपोषणाच्या खोट्या खोट्या नाटकात अन्ना वाचून माझा खरा जीव जायचा. मम्मी, टीव्ही मध्ये विरूची लय बदनामी चालली आहे, त्यामुळे तो काय मागं हटू नको. पत्रकारांना वाईट जरी खबर लागली ना तुझ्या नाटकाची, तर सगळ्या बातम्या तुझ्या विरुद्ध फिरतील. त्यामुळे तू जरा कळ काढ. नाही निघत आता कळ. अजून वाईट जरी उपाशी राहिले ना, तर तू हे खायला आणलेस ना, हे सगळं तुला पिंडाजवळच ठेवायला लागेल. अगं मम्मी, तू अशी हिंमत हारू नको. मी आहे तुझ्या सोबत. मी नाही तुला असं मरून देणार. घरातनं 3-3 वेळा हादडून आला असतील ना, म्हणून असा बोलतोस. मग आता मी बी उपाशी राहू होय? मम्मी, मला एक गोष्ट कळली नाही. जर वीरू तिकडे मुंबईला गेलाय, तर मग इथं त्याच्या विरुद्ध उपोषण करून तुला पैसा कोण देणार आहे? कळलंच लवकर तुला. ती बघ माझी बँकेत. मोठे पृथ्वी, पृथ्वी, आता मी जगत नाही रे पृथ्वी. तू मामाकडे जा, तुझ्या मामाकडे राहायला जा. मी जगत नाही आता पृथ्वी. पृथ्वी, आपण बेघर झालो रे पृथ्वी. आता त्या घरामध्ये आपल्याला जागा नाहीये रे पृथ्वी. कांचन, पृथ्वी, पृथ्वी, तू आणि निशा सुखात राहा. मी जगत नाही बाबा, मी जगत नाही आता. कांचन, ए कांचन, तुला काय सुधीक व्हायचं नाही. हे बघ, हे बघ, ही दागिने घे आणि तुला ह्याचं काय करायचं आहे ना ती कर. पर 2 घास खाऊन घे ग तू. अगं ही दागिने म्हणून त्याचे पैसे येतात ना, ती तुला कुणाला द्यायचं आहे ती देऊन टाक. अगं आम्ही समधी तुझ्या बाजूने आहे, पण एवढं उपोषण सोडतो. आता तू म्हणतेस म्हणून घेते हे दागिनं, पण हे बघ, पण तुझा लेख आणि सून आल्यावर परत घेशील काढून. अगं नाही नाही, कुणी तुझ्याकडनं दागिने काढून घेणार नाही. समजा दागिनं माझं आहे ती ना, मी तुला ही खुशीने दिली ती. ठीक आहे, हे घर तुटू नये आणि तू म्हणतेस म्हणून घेते दागिनं. नाहीतर मला उपकार नको आहेत तुमचे. पृथ्वी, खायला आणलेस तिथे बघू लवकर. होय मम्मी.
कांचनताई, तुम्ही उपोषण सोडताय पण आमदार राजवीर सूर्यवंशी अजून तुम्हाला भेटायला देखील आलेले नाहीयेत. तर मग नाला म्हणून काय झालं? कुठ नाही तो माझा. आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये तुम्ही कशाला नाक खुपसताय? जा की तुमची कामं करा. आता माझं कुणावरच राग नाही. माझं मन लय मोठं आहे. माफ करून टाकलं विरूला. जा तुम्ही. शोना, त्या प्रोड्युसरचा कॉल आला होता. एका महिन्याचे 4 दिवस तर ऑलरेडी संपलेत. मला वाटतं आपण सुपरांकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. तू पैसे जास्त घेत होतीस म्हणून आपल्याला सुपाऱ्या मिळत नव्हत्या, पण आपण तुझी किंमत कमी केली तर आपल्याला निदान सुपाऱ्या तरी मिळतील. इथे पैसे मिळणं फार अवघड आहे. आणि पण ते शोना, मी काहीतरी बोलते, तुझं लक्ष कुठे आहे? माझ्या खजिन्याच्या चावीकडे. आय एम सच अ फूल गंगा. आपण केव्हापासून नको त्या गोष्टीच्या मागे लागलोय. इनफॅक्ट माझ्याकडे ना एक प्रेशियस गोष्ट कधीपासून आहे. हे म्हणतात ना, यु नो, like they say, it's right in front of your eyes, but you know you can't see it, like hidden in plain sight kind of a thing. What do they say it? You know, like काकेत कळसा वळ. काकेत कळसा गावाला वळसा. Yeah, and that's that. असं काय आहे तुझ्याकडे? असं काय? खजिन्याची चावी. हे बघ, आहे की नाही खजिन्याची चावी? हा तर फक्त तुझा आणि राजवीरचा फोटो आहे. फक्त? अगं, हा सिने अभिनेत्री शोना आणि MLA राजवीर सूर्यवंशीचा एकत्र फोटो आहे. मग तू काय करणार आहेस याचं? वेट फॉर टुमॉरोज सनराइज. आई, चहा छान झालाय ग. तुम्ही असं करायला नको होतं आई. काय झालं ग पुरी? तुम्हाला काय गरज होती काकींना दागिने द्यायची? पियू, आता हे शेणक. असं कसं? ते दागिने एवढं कष्टानं आपण काकींकडनं मिळवले होते आणि तुम्ही जाऊन परत ते काकींनाच दिले. आई, भाऊ तुम्हाला कसं कळत नाही? तुमच्या भावनांशी खेळतायत काकी. पियू, मला फक्त एकच कळतंय बघ. अगं, घर ही दागिन्यांनी बनत नाही, ती घरातल्या माणसांनी बनत. घरात जर माणसंच नसत्याल तर ही दागिने घालून मिरवण्यात काय अर्थ आहे सांग बरं मला. तुमचं अगदी बरोबर आहे. पण आई, तुमच्या ह्याच साध्या भोळ्या स्वभावाचा ना काकी फायदा घेतात. तिला काय फायदा घ्यायचा आहे ना तो घेऊ दे, पर मी ही घर तुटू देणार नाही. आई, पण इथं घर तुटायचा प्रश्नच येत नाही. अहो, मला फक्त एवढं म्हणायचंय की मी उसर तुम्ही वाच थांबायला पाहिजे होतं. काही ना काहीतरी दुसरा मार्ग काढला असता की आपण. अगं, समजा खरं आहे तुझं, पर तू इस्तवर या कांचनना अन्न पाण्या वाचून जीव सोडला असतं म्हणजे मग काय केलं असतं आपण? असा कसा जीव गेला असता त्यांचा? अवसमधी नाटक आहे ती त्यांची. तुम्ही त्यांच्या म्हणण्याला लगी भुलता ना, ही त्यांना चांगला माहित आहे. आणि काकी साहेबांना चांगलं माहित होतं विरू आणि सुनबाई घरात नाहीत म्हणजे चांगला डाव साधता येईल, बरोबर त्यांना दागिने मिळवता येईल म्हणून त्यांनी डाव साधला. आता तुमचं दागिने मिळत नसतात. नाही मामा, असं कसं नाही मिळणार? अहो, ते दागिने म्हणजे आईंच्या घरची आठवण आहे. मान येतो त्यांचा, आणि तो मान असा दुसऱ्या कुणाच्या हातात गेलेला मी नाही बघू शकत. काही झालं तरी ते दागिने मी मिळवणार, म्हणजे मिळवणारच.